नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील 3,560 रुपयाप्रमाणे ऊसाचे बिल हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले आहे. कुंभी कासारी साखर कारखान्याने हंगाम 2025-26 करता प्रति टन रुपये 3,560 रुपये ऊस दर जाहीर केला आहे. चालू गळीत हंगामात नोव्हेंबर 2025 अखेर गळीतास आलेल्या ऊसाचे बिले शेतकऱ्याच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली आहे. 30 नोव्हेंबर 2025 अखेर गळीतास आलेल्या 75,910 मेट्रिक टन ऊसाची FRP 3,560 रुपयाप्रमाणे होणारी रक्कम ही 27,02,41,000 ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती नरके यांनी दिली आहे. 26 डिसेंबर 2025 अखेर कारखान्याने 2,09,050 मेट्रिक टन ऊस गळीत करून 2,37,760 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा हा 11.61% आहे. यावेळी कुंभी कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे आणि सर्व संचालक मंडळ हे उपस्थित होते. यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात ऊस गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याच्या मार्गावर आहे. ऊसाच्या उत्पादनात झालेली घट, वाढलेला लागवड खर्च आणि मजुराची टंचाई याचा थेट परिणाम गळीत हंगामावर झाला आहे. कारखान्यांना नियोजित कालावधीपूर्वीच गळीत थांबावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काही भागात ऊसाची उंची, वजन कमी राहिले असून सरासरी उताराही घटला आहे. याचा परिणाम गळीत हंगामावर झाला असून फेब्रुवारी अखेर हंगाम संपण्याची चिन्हे दिसत आहेत. गळीत हंगामादरम्यान मजुराची कमतरता ही मोठी अडचण ठरली आहे. तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक मजूर उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा राहिला आहे. परिणामी गळीत वेळेवर पूर्ण न झाल्याने साखर कारखान्याच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झालेला आहे. काही ठिकाणी तोडणीचे दर वाढल्याने शेतकऱ्याच्या नफ्यात घट झाली आहे. पुढील वर्षी उत्पादन वाढविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने लागवड, पाण्याचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापकाकडून करण्यात येत आहे. धन्यवाद.